या पुलाची उंची वाढवावी, उल्हास नदीवरच्या रायते गावावरून जाणाऱ्या पुलाची उंची वाढवावी या संदर्भामध्ये दरवर्षी वारंवार मागणी केली जाते। आपल्यासोबत रायते गावचे काही ग्रामस्थ आणि नागरिक आहेत। कसं वातावरण आहे? पुलावरून पाणी मला वाटते सकाळी गेलेलं होतं, आता पुन्हा एकदा उल्हास नदीच्या पाण्याची पातळी वाढते आहे। दरवर्षी पुलावरून पाणी जाते, पुलाची उंची वाढवत नाहीत, प्रशासन दुर्लक्ष केले जाते, काय सांगाल? प्रशासनाने याची दखल घेतली पाहिजे। प्रत्येक वर्षी आमची वाहतुकीची खूप कोंडी होते, दरवर्षी पुलावर पाणी जात आहे आणि पुलाची नेहमी तुटफूट होते। त्याच्यामुळे प्रशासनाने याच्याकडे व्यवस्थित लक्ष दिलं पाहिजे आणि पुलाची उंची वाढवली पाहिजे, एवढं सांगू शकतो मी। या पुलावरून दरवर्षी मोठ्या प्रमाणामध्ये पाणी वाहून जात आहे, काय मागणी आहे तुमची? आता नवीन पूल बांधण्यात यावा, कारण या पुलाची उंची कमी आहे आणि या पुलावरून दरवर्षी पाणी जातं, त्यामुळे गावाचा संपर्क तुटतो आणि हा महामार्ग आहे कल्याणनगर, तर येण्या जाण्याची वाहतूक बंद होते आणि गावाचा पूर्ण आजूबाजू गावांचा पूर्ण संपर्क तुटतो। प्रशासनाकडे एकच मागणी आहे का या पुलाची दुरुस्ती पण करण्यात यावी, कारण हा पूल 100 वर्ष झाले, ते एकदा पाहणी करण्यात यावी प्रशासनाकडून आणि नवीन पूल बांधण्यात यावा, हीच आमची ग्रामस्थांकडून मागणी आहे। सध्या वाहतूक बंद आहे का? बंद आहे का? वाहतूक बंद आहे का? वाहतूक पूर्णपणे बंद केलेली आहे पोलिसांनी। काही वर्षापूर्वी रायते गावामध्ये पाणी शिरलं होतं, काय वाटते आता? धोका वाटतो का? पाणी शिरण्याची शक्यता आहे, शक्यता नाकारता येत नाही। रायते गावात पाणी शिरण्याची शक्यता आहे, शक्यता नाकारता येत नाही आणि खूप घरं रायते गावात बुडले जातात आणि त्याचं खूप नुकसान सुद्धा होते। या ठिकाणी काही नागरिक सुद्धा सध्या या रस्त्याच्या बाजूला आहेत। वाहतूक सकाळपासूनच बंद झालेली आहे। मुरबाड कल्याणवरून जाणारे अनेक प्रवासी या ठिकाणी या रस्त्यावरून जात असतात। आपल्यासोबत आहेत मुरबाड तालुक्यातील सुरोशी गावचे देशमुख। कुठे चालला? कल्याणला चाललं, परंतु ही वाहतूक पाण्यामुळं जायची भीती वाटायला लागली, कारण हा पूल बुडला तर आम्ही परत यायचा होऊ शकत नाही आणि रस्ते एवढे खड्डे पडले तर त्यामुळं गाडी बाईकसुद्धा जाऊ शकत नाही, ॲक्सिडेंट होण्याची जास्त शक्यता आणि प्रत्येक हा रोड थोडा खराब आहे। प्रशासनाला प्रत्येकाला सांगून कंटाळलेले रायतेवाले हा ब्रिज मोठा करा, पूल मोठा करा, परंतु कोणीही त्याच्याकडे दुर्लक्ष करत आहे। प्रशासन एकदम झोपलेला आहे, त्याच्याकडे दुर्लक्ष करत आहे। प्रत्येक हा पाणी आलं तर रायच्या गावामध्ये पाणी तिथं नवीन चाळी बनल्या आहेत, तिथेही पूर्ण पाण्याने भरला जातो। आता कुठे कल्याणला चाललेत का? हा, कल्याणला चाललो। जर पुढे पाणी असेल तर परत घरी जाल का? घरी यावं लागेल पर्याय, आणि जर मधीच जर हा पूल बुडला तर आम्ही परत घरी पण येऊ शकत नाही, मधीच राहू ना, घरकांना गाठता अशी कंडिशन होऊन जाईल।